नमस्कार. आज आपल्याला आपल्या घरात होणारी युद्ध, गावात होणारी युद्ध, देशात होणारी युद्ध आणि जागतिक पातळीवर होणारी युद्ध, देशादेशांमध्ये होणारी युद्ध यांच्यावर बोलायचं आहे. युद्ध हा शब्द अनेक छटांनी वापरतोय मी. भांडणं आहेत, एकमेकांना त्रास देणं, एकमेकांचा तिरस्कार करणं आहे, एकमेकांचा द्वेष करणं आहे, एकमेकांशी मारामाऱ्या करणं आहे, एकमेकांना शिव्या देणं आहे आणि शस्त्र तयार करणं आहे, एकमेकांना छळणं आहे आणि दंगली करणं आहे, युद्ध करणं आहे, रक्तपात करणं आहे, घटस्फोट घेणं आहे, नवरा बायकोचं न पटणं आहे, कुटुंबात कलह आहे, वाटण्या होणं आहे. या सगळ्यांना युद्धाच्या रूपात घेऊ आपण. ही युद्ध आहेत. एका माणसाचं दुसऱ्या माणसाशी न पटणं हे युद्ध आहे. त्याला भांडणं म्हणू, काही म्हणू, पण हे त्याचा मुख्य शब्द युद्धच आहे. दोन माणसांमध्ये चाललेला वाद, दोन माणसांचं न पटणं, दोन माणसांचं एकमेकांना सहन न करणं, या सगळ्याला युद्ध असंच म्हणतात. तर युद्धाचं मुख्य कारण माहिती आहे काय? युद्धाचं मुख्य कारण आहे माणसाच्या मनात लपलेली भीती, भय. माणसाचा भ्याडपणा हा युद्धाला त्याला उद्युक्त करतो. माणूस जेवढा भ्याड, तेवढा आक्रमक, तेवढा विकृत आणि तेवढा हल्लेखोर. अधिकाधिक भ्याड माणसं ही अधिकाधिक विकृत, अधिकाधिक हल्लेखोर, अधिकाधिक भांडखोर आणि अधिकाधिक युद्धखोर असतात. म्हणजे युद्धाच्या मुळाशी माणसाची भीती असते. कुठल्याही युद्धाच्या, घरात होऊ देत किंवा समाजात होऊ देत किंवा देशादेशांमध्ये होऊ देत, युद्ध हे भीतीचं दुसरं रूप आहे. भीतीतनं युद्ध घडतात. भीती कशाची? स्वतःच्या अस्तित्वाची. या अस्तित्वाच्या भीतीतनं माणसात हव्यास तयार होतात, भुका तयार होतात आणि या भुका भागवण्यासाठी माणूस हव्यास आणि भुका भागवण्यासाठी माणूस हा युद्ध करतो, लढाई करतो. त्याचा हावरेपणा त्याला युद्धाकडे घेऊन जातो, संघर्षाकडे घेऊन जातो, वादाकडे घेऊन जातो, मारामारीकडे घेऊन जातो, दुसऱ्याशी न पटण्याकडे घेऊन जातो. आणि एकदा हव्यास भागला, काही भुका भागल्या की माणूस अहंकारी होतो. आणि अहंकारी झाला की तो पुन्हा युद्ध करत होतो. त्या अहंकारानं त्याच्यात मूर्खपणाची जागृती होते. तो मूर्ख होतो. अहंकार माणसाला मूर्ख करतो आणि मूर्ख माणूस मग स्वतःच्या अहंकारात एवढा मशगूल होतो की इतरांना तो तुच्छ समजायला लागतो, दुसऱ्यांचा तिरस्कार करायला लागतो, हिणकस समजायला लागतो आणि इतरांना त्रास द्यायला लागतो. मालिका लक्षात आली? भीती, अस्तित्वाची भीती, स्वतःच्या जगण्याची भीती, या भीतीतनं निर्माण होणारे हव्यास, या भीतीतनं निर्माण होणारे भुका आणि या भुकांमधनं भुका भागवण्यासाठीचा पुन्हा तो स्पर्धात्मक खेळ, संघर्ष, त्यातही पुन्हा मारामाऱ्या वगैरे वगैरे आहेतच. स्पर्धा आहे, मारामाऱ्या आहेत, भांडणं आहेत. आणि समजा भुका भागल्या तर त्यातनं जन्माला येणारा अहंकार आणि अहंकारातनं जन्माला येणारा पुन्हा एक विकृत असा दुसऱ्यांना हिणकस समजणारा भाव, मूर्खपणा. तर ही अशी मालिका आहे मूर्खपणापर्यंत जाणारी. आणि मग जगातली कुठल्याही प्रकारची भांडणं, कुठल्याही प्रकारची भांडणं, बारकी भांडणं, दोन माणसांमधली भांडणं, घरातली भांडणं, दोन माणसांमधली भांडणं, दोन नात्यांमधली भांडणं, दोन जातींमधली भांडणं, दोन समाजांमधली भांडणं, दोन
धर्मांमधली भांडणं, 2 प्रदेशांमधली भांडणं, 2 तालुक्यांमधली भांडणं, 2 गावांमधली भांडणं, 2 देशांमधली भांडणं, या सगळ्याच्या मुळाशी हीच मालिका आहे. भीती ते मूर्खपणा हीच मालिका कार्यरत असते. आणि मग मूर्खपणा हा इतका टोकदार असतो. मूर्खपणा एकदा सुरू झाला की माणसाला शहाणपणा, ज्ञान, सुज्ञता, शांतता, समजूतदारपणा यांचा विसर पडतो आणि माणूस त्यात विकृत होतो. म्हणजे नवरा बायकोच्या नात्यातही बघा तुम्ही, त्यांच्या मारामाऱ्या होतात, शिवीगाळी होते, बायको नवऱ्याला मारते किंवा नवरा बायकोला मारतो, याच्या पाठीशी सुद्धा स्वतःच्या अस्तित्वाचीच भीती असते आणि अस्तित्वाच्या भीतीतून जन्माला आलेला मालिका पूर्ण करत मूर्खपणा असतो. आणि हा मूर्खपणा या माणसाला शांततेनं राहू देत नाही, स्वतःला आणि दुसऱ्यालाही शांततेनं राहू देत नाही. अशांतता निर्माण करणं हा या भीतीचा मुख्य उद्देश असतो. मग मूर्खपणातनं माणसं घरात भांडणं करतात, शिव्या शोधतात, शिव्या देतात आणि घाणघाण शिव्या देऊन दुसऱ्याचा अपमान करतात आणि मारामाऱ्या करतात, मारतात एकमेकांना, जाळतात एकमेकांना, एकमेकांना छळतात, एकमेकांना काड्या करत राहतात, एकमेकांचा दुस्वास करतात आणि घरातल्या सगळ्या नात्यांमध्ये ते चालू असतं. अजिबातच युद्ध नाही असं या जगात एकही घर नाही. 100 वर्ष एक स्त्री आहे आणि 100 वर्ष एक पुरुष आहे. दोघं 100 वर्षाचा संसार करतायत आणि यांच्यामध्ये एका क्षणासाठीही वाद विवाद, भांडणं, एकमेकांबद्दलची तुच्छता, एकमेकांचा दुस्वास, एकमेकांची किळस, एकमेकांचा राग, चिडचिड असं काही झालं नाही, असं होत नाही. आणि मग हेच या 2 नवरा बायकोमधलंच बाकीच्या नात्यांबद्दल घेऊ. आई बाप आणि मुलं, चुलते पुतणे, नातेवाईक, सगळे मामे काके, सगळा जो गोतावळा आहे, हे सगळं भांडणाचंच आहे. जो जाती पुन्हा माणसाने एवढे भेद करून ठेवलेत. भेदच मुळात भीतीतनं काय जन्माला आलेत. दुसरा आपल्यापेक्षा हिणकस आहे हे दाखवण्याचं प्रतिरूप म्हणजे भेद. भेद कशातनं जन्माला आले तर अस्तित्वाच्या भीतीतनं जन्माला आलेत. अस्तित्वाची भीती काय तर आपण कोणीतरी आहोत. माणसाचा स्वतःचा शुक्रजंतू स्वतःला एवढं समजतो, थोर समजतो. माणूस म्हणजे शुक्रजंतू आहे. हा शुक्रजंतू इतका ग्रेट समजतो स्वतःला, त्या शुक्रजंतूची समागमाची जेव्हा प्रक्रिया चालू असते ना, त्याच्याबरोबर 400-500 कोटी शुक्रजंतू वाहिलेले असतात आणि यातलं एकच लागू पडतो. त्या अर्थानं प्रत्येक माणसाचं अस्तित्व फार मौलिक आहे. बाकीचे शुक्रजंतू गेले कुठं त्या रात्री हा प्रश्नच आहे. आणि असे एका थेंबात असतात म्हणे. अनेक थेंबांमध्ये वीर्याच्या अनेक शुक्रजंतू, लाखो शुक्रजंतू, कोट्यावधी, तर ते गेले कुठं आणि अशा अनेक समागमांनंतर आपला जन्म होतो. म्हणजे खूप वीर्य वाहिलेलं असतं तोवर आणि आपला जन्म होतो आणि त्या एका थेंबातनं, एका शुक्रजंतूतनं आपण जन्माला येतो. तर याचा अहंकार असणं साहजिक आहे, याचं मौलिकता वाटणं साहजिक आहे, ते योग्य आहे. पण त्या शुक्रजंतूला ती भीती वाटत राहणं, त्याला तो अहंकार असणं की आपल्याबरोबरचे वाया गेले ना, आपण एकटे जगलो, जन्माला आलो आणि टिकून राहिलो, त्या या टिकण्यात ती त्याची भीती पण त्याच्याबरोबर असते. तर भीतीचा उपयोग मूर्खपणाकडेच माणसं सहसा करतात आणि मग 2 राष्ट्रांची युद्ध होतात, सैनिक तयार केले जातात. सैनिक का तयार केले जातात? ते जे देशप्रेम नसतं. सैनिक आहे ना, हे आपल्या देशावर हल्ला होण्याच्या भीतीतूनच तयार केलं जातं आणि बळे दिलं जातं. मला तर फारच विकृती वाटते सैन्याची. म्हणजे आपण ठरवून आपल्या मानवजातीची काही मुलं ठरवून मारायला तयार करायची, त्यांच्या हातात शस्त्र द्यायची आणि पुढच्याला मार तरी म्हणायचं, नाही तर तू तरी मार म्हणायचं. आपण आपल्या अवलादी जन्माला घालायच्या हे शुक्रजंतू मौलिक, आणि त्यातले शुक्रजंतू काही नेमायचे कशाला, तर तुम्ही तिथं बॉर्डरवर, सीमेवर उभे राहा आणि आमचं रक्षण करा. हे भीतीतनंच घडतं. हे जे रक्षण करा म्हणणारे लोक आहेत हे भेदरटच आहेत आणि भेदरट लोक मग फौज तयार करतात मरायला. तर ही मूर्खपणाच्या पुढची विकृती आहे.
तर मला नेहमी प्रश्न पडतो की घरात, समाजात, गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात, देशात आणि जगभर अनेक देशांमध्ये कायमची शांतता नाही नांदू शकणार का? माणसाला खरंच युद्धांची गरज आहे का? हा हव्यास, ही अस्तित्वाबद्दलची भीती कधी जाणार आहे मानवी समाजातनं? आता खरं तर खूप सोयी झाल्यात जगण्याच्या, खूपच सोयी झाल्यात. लग्न व्यवस्था या भीतीवर मात करण्यासाठी जन्माला घालण्यात आली. कुटुंब व्यवस्था या भीतीवर मात करण्यासाठी जन्माला घालण्यात आली. कायदे व्यवस्था या भीतीवर मात करण्यासाठी, अस्तित्वाच्या भीतीवर मात करण्यासाठी तयार करण्यात आली. अशा कितीतरी व्यवस्था तयार केल्या ना. समाज व्यवस्था आहे, उद्योग व्यवस्था आहे, व्यापार व्यवस्था आहे, शेती व्यवस्था आहे, जगण्याच्या असंख्य व्यवस्था, विज्ञान व्यवस्था आहे, जगण्याच्या असंख्य व्यवस्था माणसानं काढलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, एवढ्या 40 लाख वर्षाच्या आयुष्यात माणसानं ना एकमेकांना मदत करू जगू हे सूत्र सुद्धा शोधलेलं आहे. एकमेकांच्या साहचर्याशिवाय, एकमेकांच्या मदतीशिवाय, एकमेकांच्या आधाराशिवाय, एकमेकांच्या दिलाशाशिवाय तुम्ही जगू नाही शकत. याचं शिक्षण माणसाला देण्यात आलं गेले 40 लाख वर्षात. फक्त या शिक्षणाचा अजूनही अंमल झालेला नाही असं दिसतं. माणसाला जगण्याला दुसऱ्या माणसाची मदतच लागते, आधार लागतो, दिलासा लागतो, सहाय्य लागतं, साहचर्य लागतं. मग लक्षात येतं की माणसं या मूलभूत मिळालेल्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करून सतत घाबरलेलीच असतात. अजूनही माणूस स्वतःच्या बेंबीच्या देठाच्या स्वार्थातनं बाहेर आलेला नाही, हे याचं लक्षण आहे. माणसं अजूनही दिलासाला यायला तयार नाही की ही पृथ्वी आपली आहे, ही सगळी मानवजात आपली आहे आणि एकमेकांच्या आधारानं जगू. एका बाजूला एक व्यवस्था आहेच आहे जिथून मानवी आयुष्य फुलतंय, मानवी आयुष्य विकसित होतंय. त्यात कितीतरी गोष्टी आहेत ना. शेती करतात, उद्योग करतात, व्यापार करतात, कारागिरी करतात, विज्ञान वापरतात. तर माणसातली विकृती इथं हे एवढं साधक असून सुद्धा अजून संपली नाही. याचंच लक्षण म्हणजे भांडणं, मारामाऱ्या, दंगली, युद्ध, दुसऱ्याचा द्वेष, तिरस्कार, एकमेकांशी स्पर्धा. खरं तर जगभर फार सुंदर व्यवस्था तयार झाली आहे मानवी जगण्याची. आता दिलाशाला यायला काही हरकत नाही. आत्ता इतकी भीती बाळगण्याचं कारण नाही आहे, निसर्गाची पण नाही, जगण्याची पण नाही. एकमेकांना आधार द्यायला आहेत सगळे. कितीतरी व्यवस्था शोधून ठेवल्यात माणसं. आरोग्याच्या व्यवस्था शोधून ठेवल्यात, अपघात होऊ नयेत म्हणून व्यवस्था शोधून ठेवल्यात. माणसं त्याचा अंमल नाही करत आहेत. जगभर शेती केली जाते, उद्योगधंदे केले जातात, व्यापार केले जातात, मनोरंजन केली जातात. पण माणसाच्या मेंदूतली ना स्वतःच्या अस्तित्वाची भीती संपत नाही. ती अस्तित्वाची भीती म्हणजे मृत्यूची भीती. आपण मरून जाऊ, आपल्याला मृत्यू येईल. तर माणसाला ते अजून शिकवलं गेलेलं नाही की नीट समाधानकारक आयुष्य पूर्ण कर आणि तुला मृत्यू येणारच आहे. अर्थात हे फार अवघड आहे. माणूस सगळ्यात जास्ती घाबरतो तो मृत्यूला घाबरतो. त्याला वाटतं हे जग रम्य आहे आणि आपण जगलं पाहिजे. आणि मृत्यू येणार आहे, मृत्यू येणार आहे. तर मृत्यूला घाबरतोच माणूस. मृत्यू येऊ नये म्हणून धडपड करतो. त्याच्या अस्तित्वाचाच प्रश्न असतो. पण मला मृत्यूचा दुसरा एक वापर सांगायचा आहे जो प्रत्येक माणसानं अंमलात आणला पाहिजे. मृत्यू येणार आहे हे एक तर कबूल केलं पाहिजे. आणि तुम्ही कबूल करा नका करू, मृत्यू येणारच आहे, मृत्यू येणारच आहे. त्याला पर्यायच नाही, पर्यायच नाही. मग जर तो येणारच आहे ना तर माणूस करून झाला पाहिजे. माणूस शांत आणि समजूतदार झाला पाहिजे. भ्याडच झाला पाहिजे. भ्याडपणा सुकृतपणाकडे नेता येऊ शकतो. मृत्यूला घाबरणं हे नैसर्गिक आहे आणि ते कबूल केलं पाहिजे. तर मृत्यूच्या भीतीतनं ना माणसात करुणा, संवेदनशीलता, सहनशीलता, समजूतदारपणा या गोष्टी उद्भवल्या पाहिजेत. मृत्यू येणारच आहे तर मग मृत्यू येण्याच्या आधी आपण या जगात अतिशय सुंदर, अतिशय नैतिक, अतिशय आदर्श आणि चांगलं जगून घेतलं पाहिजे, ज्याच्यातून आपल्यामुळं दुसऱ्यांना आनंद मिळेल आणि दुसरे आनंदी आपल्याला करतील.
मृत्यूच्या भीतीतनं जी विकृती जन्माला येते, हव्य जन्माला येतो, स्वार्थ जन्माला येतो, त्यातून माणसं दुसऱ्यांवर विकृतीचेच आघात करत राहतात. मग ती भांडणं करतील, शिव्या घालतील, मारामाऱ्या करतील, दंगली करतील, जातद्वेष करतील, भेद करतील, सगळं करतील. तर माणसाला इकडं नाही का वळता येणार, सुकृताकडं आणि साधकपणाकडं? ते होऊ शकेल का? होय, होऊ शकेल, अगदीच होऊ शकेल. फक्त माणसाला त्या पद्धतीचे संस्कार केले पाहिजेत. आपल्या घरांमध्ये ज्या ज्या प्रकारचे संस्कार गायब आहेत, लुप्त आहेत, ते संस्कार जागृत करावे लागतील. ते म्हणजे आदर्शाचे संस्कार, लपवाछपी नसलेले संस्कार. कुटुंबात मी नेहमी सांगत राहतो, ज्या गोष्टींचे हव्यास माणसाला वाटतात त्याचं आदर्श नैतिक शिक्षण तुमचं तुम्हीच द्या ना. त्यातल्या दोन गोष्टी आहेत, एक पोटाची भूक आणि दुसरी लिंगाची भूक, लैंगिक भूक. लैंगिक भूकाच्या बाबतीत आपल्या घरांमध्ये ना संवादच नाही आहे. पोटाच्या भुकेवर तुडुंब बोललं जातं आणि घरांमध्ये ते जे संस्कारात बोललं जातं ना, ते असं आहे की तुझं पोट तुझ्या कष्टावर छान भरेल, तू कोणाच्या स्पर्धेला लागू नको हे शिकवलं जात नाही. घरात आपल्या त्याला दुसऱ्याच्या स्पर्धेला लावलं जातं, शेजारच्या घराच्या स्पर्धेत लावलं जातं, दोन भावांमध्ये स्पर्धा लावून दिली जाते. तर हा जो स्पर्धात्मक भाव आहे ना, त्यापेक्षा माणसांवर संस्कार केले पाहिजेत ना. तू तुझा बळकट आहेस आणि तू जसा असशील तसा आहेस आणि तुझा तू उभा राहा. आणि यातलं कोणी अपंग असेल, अधू असेल, मतिमंद असेल, यांना सांभाळून घेऊ असे संस्कार झाले पाहिजेत. म्हातारी माणसं सांभाळून घेऊ, लहान मुलं सांभाळून घेऊ, एकमेकांना सांभाळून घेऊ आणि काही परिस्थिती येऊ, आपण जेवढे काम करण्याची शक्ती असलेले लोक आहोत तेवढे काम करू, प्रामाणिकपणे काम करू, आदर्श काम करू आणि कुणाच्या स्पर्धेला न लागता काम करू, नम्रपणे निर्मळपणे काम करू. हे संस्कार होणं गरजेचं आहे आणि घर उभं करू. पोटाच्या भुकेचं झालंय. लैंगिक भुकांचं तर अजिबातच बोललं जात नाही, जगभर नाही बोललं जात. लैंगिक भुकांबद्दलही खुलं बोललं पाहिजे, कारण लैंगिकता ही मानवी समाजाचं अतिशय अविभाज्य अंग आहे. अतिशय अविभाज्य. तुम्ही काही करा, लैंगिकता काढून टाकता येत नाही. आणि हिजडा नावाची एक जात आहे, तिच्याशी सुद्धा लैंगिक संवाद केला पाहिजे. हिजडा झाल्यानंतर ते हिणकसच वागवलं जातं त्यांना. तसं नको करायला. माणूस म्हणून एकमेकांना किंमत देणं आणि घरांमध्ये ना लैंगिक संस्कार करणं. हिजडे बाहेर आभाळातनं पडत नाही, ते आपल्या घरातच जन्माला येतात. तर त्यांच्याशी सुद्धा सहानुभूती वागणं आणि त्यांच्या लैंगिकतेचा विचार करतच वागणं. अगदी खुलेपणानं संवाद करणं. तुम्ही लैंगिक शब्द वापरा इच्छित नाही, तुमचं तुम्ही ठरवा. मी मागच्या एका व्हिडिओत बोललोय कसं बोलायचं म्हणून. कसा टॅबू आणि कशी बंधनं आहेत भाषेवर सुद्धा. एवढीच लैंगिक भाषा तयार आहे ना, विस्तृत अशी. त्यातलं सरळ सरळ बोलायचंच आहे हो. ते जीभ नाही आणि मग जीभ नाही, धाडस नाही होत, जिभेवर येत नाही, कसं बोलायचं. ते मग उत्तेजना आल्यावर काय, अरे उत्तेजनेवर नियंत्रण म्हणजेच तर लैंगिकता ना. उत्तेजनेचं संयोजन, उत्तेजनेचं नियोजन, उत्तेजनेचा नीट वापर म्हणजेच लैंगिकता ना. आणि ती तर अविभाज्य आणि मूलभूत आहे ना या जगण्यात, मानवी जगण्यात, सजीव म्हणून जगण्यात. तर तिचा नीट संस्कार होणं इकडं जावं लागेल ना कधी ना कधी. तुम्ही लक्षात घ्या, आपण फार पुढं आलेलो आहोत आदर्श म्हणून, फार पुढं आलोय. आपल्या सगळ्या व्यवस्था बसलेल्या आहेत. फक्त व्यवस्थांमधल्या राहिलेल्या गडबडी आहेत ना, या मानवी समाज म्हणून खुलेपणानं दुरुस्त केल्या पाहिजेत. कुटुंबांनी दुरुस्त केलं पाहिजे, शेजारच्या कुटुंबानं, गावांनी मिळून, तालुक्यांनी मिळून, राज्यांनी मिळून. लैंगिकता ही कशी आदर्शपणाला नेता येईल, प्रेम कसं आदर्शपणाला नेता येईल हे शिकवावं लागेल. मग माणूस ना मृत्यूच्या भीतीवर सुद्धा मात करेल. त्याला कळेल हे जगणं आनंदी आहे आणि आपलं ऐकणारं कोणीतरी आहे आणि आपल्याला छान ऐकायला मिळतंय. माणूस हा संस्कारक्षम आहे. त्याचं एक उदाहरण देऊ, थोडं भडक वाटेल. माणूस दुरुस्त होतो का मी? होय. त्याचं एक पानसट उदाहरण देतो. मी कपडे घालायला लागलो. आपण आपले पूर्वज आधी नागडे हिंडत होते, आता कपडे घालतो. पण सगळ्यात मेजर मेंदूत बदल, गंभीर बदल कुठला करून घेतलाय माणसानं, लक्षात घ्या. आपण आता आपल्या आई आणि बापाशी, भाऊ आणि बहिणीशी समागम नाही करत.
आपले पूर्वज, त्यांना नातीच नव्हती. ते कुठलीही स्त्री आणि कुठलाही पुरुष एकमेकांशी जुगायचे. नरमादी एवढंच नातं होतं. मानवी समाजानं या सगळ्या याच्यावर अवाढव्य संस्कार करत बदललं. आता आपल्यातले पूर्णांक 00, लाखभर शून्य आणि नंतर 1 एवढ्याच प्रमाणात लोक राहिलेत इडिपस कॉम्प्लेक्सवाले. म्हणजे आईबद्दल लैंगिक आकर्षण वाटणं, बापाबद्दल लैंगिक आकर्षण वाटणं, भावाबद्दल लैंगिक आकर्षण वाटलं, बहिणीबद्दल लैंगिक आकर्षण वाटणं, स्वतःच्या मुलांबद्दल लैंगिक आकर्षण वाटणं, हे फार प्रमाण कमी आलं आहे. जगभर एक नैतिकता आणि ती मेंदूत आहे, तुम्हाला शिकवली जाते आणि तुम्ही मेंदू तसा वापरता. आपल्या या सगळ्या नात्यांशी समागम नाही करत आपण. तर बदल केला ना आपण तर माणसात बदलाची शक्यता खूप आहे. माणसाकडे मेंदू आहे आणि मेंदूला संयमनात नियंत्रणात ठेवणं हे माणसाला जमतं. एक वाक्य बोललो होतं मी, ते थोडं त्याचं नीट खोल विचार करा. ते वाक्य असं होतं की आपलं स्वतःचं आयुष्य मेंदूच्या हातात देण्यापेक्षा ना आपल्या आयुष्याच्या हातात मेंदू घ्या. मेंदूवर स्वतःचं नियंत्रण करा. या जगातली युद्धखोरी संपायची असेल तर लैंगिक संस्कार नीट झाले पाहिजेत, भीती कमी झाली पाहिजे, मूर्खपणा कमी झाला पाहिजे, हव्यासाची गरज नाही. आता तुम्हाला सगळं मिळतंय, तुम्ही मदत मागा, मदत मिळते. माझ्या अक्षरमानव संघटनेचं ब्रीदवाक्य आहे, हाक मारा मदत मिळेल. आणि मदत कोण देणार? ते आपला समाजच आहे. तर मदतीला आलेला समाज आहे, एकमेकांना मदत करतो आपण, धावपळी करतो. मी अपघाताची उदाहरणं दिली. युद्धात सुद्धा माणसं मदतीला जातात, भांडणं सोडवायला जातात. तर मदतीला आलंच जग, फक्त राहिलंय भांडण शिल्लक. भांडण आणि भांडणाचे सगळे आविष्कार, घरातलं भांडण ते जागतिक युद्ध, 2 राष्ट्रांची युद्ध, सैन्य तयार करणं, तर इकडं जाणं गरजेचं आहे. भीती एकमेकांबद्दलची काढणं गरजेचं आहे, एकमेकांबद्दलची स्पर्धा काढणं गरजेचं आहे. जगातल्या कुठल्याही 2 माणसांमध्ये स्पर्धा नाही झाली पाहिजे. माणसाने एकमेकांना वर घेतलं पाहिजे, एकमेकांना आधार दिला पाहिजे. आणि स्पर्धा होणार असेल ना त्यात जळजळ नको. आपल्यापेक्षा पुढे गेलेला कोण जो जिंकलाय ना तर अतिशय खुल्या आणि भरून आलेल्या मनानं जाऊन त्याचं अभिनंदन करता आलं पाहिजे. मस्त, मी हारलो जरी असलो तरी तू जिंकलास याचा मला खूप आनंद आहे. या पातळीवर जाणं गरजेचं आहे, सहानुभूतीच्या पातळीवर, आनंदाच्या पातळीवर आणि या जगण्याचा आनंद घेण्याच्या पातळीवर. ज्याच्याकडनं आपण हारलोय त्याचं मनापासून अभिनंदन करणं, आयुष्यभर जळजळ न वाटू देणं आणि फार कौतुकानं सांगणं की मी त्याच्यामुळं हारलो होतो. हे जेव्हा मेंदूत येईल ना तेव्हा मजा येईल जगण्याची. खूप आनंदी जगू आपण, पारदर्शी, प्रामाणिक आणि निर्मळ जगू. ते मृत्यूची भीती असणारच आहे, पण मृत्यूच्या भीतीचा सकारात्मक वापर करून घेणं आणि चांगलं आयुष्य जगणं आदर्श आयुष्य. मृत्यूच्या भीतीनं माणसं आणखी आवडी होतात. लुबाडून घ्या म्हणतात, लुटून घ्या, एकच आयुष्य वापरून घ्या. गरजेचं नाही, एका आयुष्यात तेच अनुभव येतात. काय करायचं हावरेपणा आणि हव्यास. मृत्यूच्या भीतीचा सकारात्मक वापर झाला पाहिजे. कमेंट करा, काही पटलं नसेल तरी कमेंट करा, पटलं असेल तरी कमेंट करा. आपण संवाद करू. मला याच विषयांचं खूप बोलायचं आहे. मध्ये मध्ये राजकारण वगैरे असं काहीतरी बोलत राहतो मी, समाजकारण, थोड्या राग आणि चिडचिडे काढत राहतो. ते पुन्हा आदर्श समाज होण्याच्याच बाजूचं आहे. माझा कोणावर राग नाही, ट्रोलही येतात पण माझा त्यांच्यावर तसा अंतिम राग नसतो. मला असं वाटत राहतं की ट्रोलिंग करायच्या ऐवजी त्यांनी मला एकदा भेटायलाच यावं. मला ना त्या ट्रोलना समाज माध्यमांमध्ये उत्तरं द्यायची इच्छा होत नाही, कारण ते असं वाटतं की कुठे यांना बरोबरीने घ्या. पण एक आहे, मला भेटायला आलं तर मी बरोबरीनं गप्पा मारतो आणि बरोबरीनं त्याला समजून घेता येतं. त्या ट्रोलला काय म्हणायचं ते कळतच नसतं आपल्याला. तिथं तो अर्धवट विकृती काहीतरी विष ओकत राहतो. मग त्याच्या विषयाला तिथं काहीतरी फालतू उत्तर देण्यापेक्षा देतो मधून. पण मला असं वाटतं ट्रोल म्हणून ज्यांना जगायचं आहे त्यांनी मला एकदा भेटायला यावं, प्रत्यक्ष भेटायला यावं, समोर गप्पा मारू. झाली तुमच्यात दुरुस्ती आणि झाला आमच्यात बिघडतं बघू. पण तेही मला वाटतं जग आनंदी सुखी असलं पाहिजे. असंच बोलत राहू आणि काही मांडत राहू. उद्या कदाचित वेळ मिळाला तर दीर्घ असा राहुल गांधी या व्यक्तिमत्वाचं विश्लेषण करणारा व्हिडिओ करायची इच्छा आहे. खूप दिवस आहे ती, खूप वर्ष आहे ती करू, बोलत राहू. धन्यवाद.